नमस्कार मंडळी, मी सुचरिता काळे. माझ्या लव्ह किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचे 3 भाग आपण ऐकले. दुसऱ्या भागात आपण पाहिले की शेखरला हल्ली घरी यायला उशीर व्हायला लागला होता आणि मालतीबाईंकडून आल्यावर सुनंदाताई शोभाताईंना शेखरबद्दल काही सांगणार होत्या. बघूया त्यांनी काय सांगितलं आणि पुढे काय होतं ते पुढच्या भागात. चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा 4था भाग. शोभाताई बिल्डिंगचा जिना चढत होत्या, पण त्यांना इतके कष्ट पडत होते जणू काही पायांना मणामणाची ओझी बांधली आहेत. श्वास घेण्यासाठी त्यांना मध्येच थांबावं लागलं. घराची बेल शोभाताईंनी वाजवली. शीतलचा आतून आले आले असा आवाज आला. शीतलने दार उघडले. शोभाताईंचा उतरलेला घामाने डबडबलेला चेहरा पाहून ती घाबरलीच. आई, तुम्हाला काय होतंय? बरं वाटत नाहीये का? थांबा, मी पाणी घेऊन येते. यांना फोन करून बोलावून घेऊ का? शीतलची धांदल उडाली. ती पाणी आणायला स्वयंपाकघरात गेली. तिला काय सांगू, तुझ्या नवऱ्याच्या वागण्यानेच माझी अशी अवस्था झाली आहे म्हणून. सुनंदाताईंनी जी बातमी सांगितली ती धक्कादायक आणि वीज कोसळणारी आहे म्हणून. सुनंदाताई म्हणाल्या, आमच्या पराग आणि प्रियंकाचे डॉक्टर्सचे गेट टुगेदर होते म्हणून ते गावाबाहेरील रिसॉर्टला कारने चालले होते. तेव्हा शेखर एका बाईबरोबर तिथे दिसला. ते दोघे ज्या तऱ्हेने चालले होते त्यावरून वाटलं की त्यांची बरीच घसट असावी. शोभाताई हादरून गेल्या. म्हणजे शेखर नेहमी काहीतरी बहाणे सांगून बाहेर जात असतो, त्याचं हे कारण आहे? धीर गोळा करून त्यांनी सुनंदाताईंना विचारले, ती बाई कोण आहे हे पराग आणि प्रीतीला ओळखू आली? नाही, त्यांनी तिला पहिल्यांदाच पाहिलं. शोभाताई, राग मानू नका, पण मी तुम्हाला सावध करण्यासाठी तुमच्या कानावर घातलं आहे. छे हो, त्यात राग कसला? उलट तुम्ही मला वेळेवर सावध केलं ते बरं झालं. आता शेखर आला की त्याला जाब विचारते. नको नको, ही गोष्ट अतिशय नाजूक आहे. तिचा गुंता विचारपूर्वक सोडवावा लागेल. तुमच्या रागावण्याने शेखरने डोक्यात राग घालून घेतली तर परिस्थिती निवळण्याऐवजी चिघळेल. शेखर वयाने मोठा आहे, त्यामुळे रागावण्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल सांगता येत नाही. वयाने मोठा आहे, संसारी आहे, 2 मुलांचा बाप आहे, असं असूनही त्याचे हे धंदे? शोभाताई मनात म्हणाल्या. कोण असेल ही बया जिच्यावर शेखर या वयात भाळला? शोभाताईंना हळूहळू एक एक गोष्टीचा उलगडा होऊ लागला होता. एकदा गाडीत बसताना शीतलला गाडीत लेडीज रुमाल सापडला होता. कोणाचा रुमाल आहे हा? तिने सहज विचारले तेव्हा शेखर चपापला आणि उलट तिच्यावरच खेकसला. तुझाच असेल, लक्ष असतं कुठं तुझं? मग कधीतरी गजरा, कधीतरी. दरवेळी बिचारी भोळी भाबडी शीतल आपलाच वेंधळेपणा म्हणून स्वतःकडे दोष घेत होती. शीतल म्हणजे तडजोड केली तर नातं टिकतं, कमीपणा घेतला की नातं टिकतं, पण एकदा माघार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा वाढू लागते. शेखरने तिच्या समजूतदारपणाचा आदर करायचा सोडून तिच्या गुणाचा गैरफायदा घेतला आहे. कुठलाही अतिरेक वाईटच, मग ते गुणही असले तरी. शोभाताई आपल्या विचारांच्या भेंडोळ्यात सुनंदाताईंचा निरोप न घेताच घराकडे चालू लागल्या होत्या. आता बरं वाटतंय का आई? थोडा वेळ स्वस्थ बसून राहा, म्हणजे जरा बरं वाटेल. पाण्याचा ग्लास त्यांच्याकडून घेत शीतल म्हणाली. आता कसलं बरं वाटणार आहे मला बयो? अगं, आपल्या घराबाहेर केवढं मोठं वादळ घोंगावतंय तुला कल्पना नाहीये. फार मोठ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागणार आहे आपल्याला. देवा रामराया, या प्रसंगाला तोंड द्यायची शक्ती दे बाबा. शोभाताईने डोळे मिटून हात जोडले. काय ग शीतल, हल्ली शेखर तुझ्याशी नीट वागतो का? शीतल गप्पच बसली. थोड्या वेळाने म्हणाली, कुठे काय, सतत चिडचिड चालू असते. रात्री धड झोपत सुद्धा नाही. गॅलरीत जाऊन भकाभका सिगारेटी ओढत असतात. एकदा मी त्यांना सांगणार आहे, नको ते प्रमोशन बिमोशन आहे ते ठीक चाललंय. 4 पैसे कमी मिळाले तरी चालेल, पण असं सारखं अस्वस्थ होणं, रात्र जागून काढणं, तब्येतीवर परिणाम झाला तर? बिचारी शीतल.
शेखरच्या वागण्याची तिला कल्पनाच नाही आहे. काय करून बसलाय हा मूर्ख माणूस. बरं, डायरेक्ट कसं विचारायचं की तुझं कोणाबाईबरोबर अफेअर आहे का? काय करावं बरं? शोभाताई विचारात गढल्या. सरळ शीतलच्या आईबाबांनाच विश्वासात घेऊन सांगावं. शोभाताईंनी मनाशी निश्चय केला आणि घरी कोणी नसताना त्यांना फोन केला. कशा आहात शीतलच्या आई? बाबांची तब्येत ठीक आहे ना? मध्यंतरी खोकल्याने बेजार झाले होते असं शीतल म्हणत होती. होय हो, फारच त्रास होत होता. जरा अंथरुणाला पाय टेकली की खोकला सुरू. मी काय म्हणतेय शीतलच्या आई, आपण गणपतीच्या देवळात उद्या दुपारी 4 वाजता भेटूया. माझं जरा काम आहे तुमच्याकडे. हो का? काय काम आहे? म्हणजे फक्त उत्सुकता म्हणून विचारतीये बरं का. मुलं, शीतल, शेखरराव सगळे ठीक आहेत ना? हो हो, सगळे ठीक आहेत. आता फोन ठेवते. फक्त कोणाला बोलू नका आपल्या भेटीबद्दल. जास्त काही विचारण्याच्या आत शोभाताईंनी फोन ठेवून दिला. केस मोकळे आपण दोघे, अवघे संशय घेण्याजोगे. अर्पिता हॉटेलच्या रूममधील ड्रेसिंग टेबलसमोर बसून केस विंचरताना गुणगुणत होती. अंगावर पांघरूण ओढून शेखर किलकिल्या धुंद डोळ्यांनी तिच्या मोहक हालचालींकडे बघत होता. तृप्तीची लहर त्याच्या अंगात दौडत होती. त्याने अर्पिताला जवळ ओढण्यासाठी हात पुढे केला. अर्पिता त्याचा बेत ओळखून पटकन उभी राहिली. मला जायला हवं. अंगदचा क्लास संपण्याची वेळ झाली आहे. ती खोलीच्या बाहेर पडली. शेखर मनात इच्छा नसतानाही उठून बसला. अर्पिता हॉटेलच्या बाहेर पडली. आपली साडी व्यवस्थित आहे ना बघायला तिने स्वतःवर नजर फिरवली आणि समाधानाने चालू लागली. समोरच्या फुटपाथवर अजय उभा होता, तिला निरखून बघत. मांजरीने डोळे मिटून दूध प्यायले तरी जगापासून लपून राहत नाही. शोभाताईंनी शीतलच्या आईला फोन करून खाली ठेवला आणि त्यांच्या लक्षात आलं की तिच्या बाबांना पण बरोबर येण्यास सांगायला हवं होतं. पण चित्त थाऱ्यावर नसल्याने त्यांना काहीच सुधरत नव्हतं. काय करावं बरं? इतकी अवघड परिस्थिती निर्माण झाली होती आणि ती सुद्धा विनाकारण. शेखरचं लग्न झालंय, सुशील शांत बायको, 2 सोन्यासारखी मुलं. कसली अवदसा आठवली याला. अशा त्याच्या अविचारी वागण्याने संसारात किती उलथापालथ होईल याची जाणीव नाही त्याला. बिचारी शीतल इतकी समजूतदार आहे पण शेखरला तिची किंमत नाही. शोभाताई विमनस्क होऊन बसल्या होत्या. बरं वाटत नाहीये का आई? काल बाहेर जाऊन आल्यापासून गप्प गप्प आहात. कोणी काही बोललं का तुम्हाला? शीतलने आस्थेने चौकशी केली. नाही ग, काहीच नाही झालंय मला. कधीतरी जुन्या आठवणी येतात आणि मन उदास होतं कधी कधी. शोभाताई भानावर येत म्हणाल्या. कुठेतरी बाहेर जाऊन या मग. घरापासून दूर गेलं की बाहेरच्या वातावरणात आपोआप मन प्रसन्न होईल, शीतलने सुचवले. बरी आठवण केलीस. आज देवळात एका ज्ञानीशास्त्रींचं प्रवचन आहे, ते ऐकायला जाते. शोभाताईंना देवळात जाण्याचं आयतं कारण सांगता आलं. नक्कीच जा. सुनंदा काकूंना विचारा त्या पण येत आहेत का? नको नको, शोभाताई घाईघाईने म्हणाल्या. त्यांना आज कुठेतरी जायचं आहे. मी एकटीच जाईन. बरं, पण जाता येता रिक्षा करा बरं का, नाहीतर पैसे वाचवण्यासाठी चालत याल. नाही माझे आई, मी रिक्षाच करीन. मग कितीही खर्च झाला तरी चालेल. शीतलला तिच्या सासूबाईंनी माझे आई म्हटल्यावर हसू आले. गणपतीचे मंदिर गावाच्या मध्यभागी असले तरी प्रशस्त आवार होते. घनदाट झाडी होती आणि ठिकठिकाणी बसायला बाकडी ठेवली होती. शोभाताई आणि शीतलचे आईबाबा गणपतीचे दर्शन घेऊन सावलीतील बाकावर बसले. बरं झालं शीतलचे बाबा तुम्ही पण आलात. काल मी सांगायला विसरले. मी म्हटलं तुम्ही कधी आम्हाला असं दुसरीकडे भेटायला बोलवत नाही, म्हणजे आज काहीतरी गंभीर कारण असलं पाहिजे म्हणून मी पण आलो. शीतलच्या बाबांनी खुलासा केला. बोला, काय झालंय? शेखर सध्या, शोभाताई सांगू लागल्या आणि शीतलच्या आईवडिलांचे डोळे विस्फारले. हे काय काहीतरी अभद्र. पण शीतल तर कधीच काही बोलली नाही आमच्यापाशी. तिला काहीच कल्पना नाही आहे या गोष्टीची. तिला वाटतंय शेखरला ऑफिसचं टेन्शन, तिची साधी राहणी यामुळे तो चिडचिड करतोय. खूप साधी आहे शीतल. वाईट गोष्टी तिच्या मनात येतच नाहीत, शीतलचे बाबा कळवळून म्हणाले.
पण मी म्हणते त्या बाईने तरी कशाला शेखररावांच्या मागे लागावं? बेस वा, जर आपलंच नाणं खोटं असेल तर दुसऱ्याला का दोष द्यावा? शीतलच्या आईला मध्येच तोडत शोभाताई तीक्ष्णपणे म्हणाल्या. मग आता पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. तुम्ही एकदा येऊन शेखरला समजवा. ती कोण बाई आहे कळलं का? अर्पिता घाईघाईने घरी आली आणि तिने कुलूप उघडले. अंगदसाठी फ्रीजमधून दूध काढून तापवायला ठेवले. तेवढ्यात दार वाजले. आले आले करत ती दार उघडायला आली. अरेच्चा, तुम्ही आज लवकर आलात का? लवकर येऊ नये का? तसं नव्हे, अचानक न कळवता आलात म्हणून विचारलं. अर्पिताने स्पष्टीकरण दिलं. आज नवीन साडी? कुठे बाहेर गेली होतीस का? आवाजात सहजपणा आणत अजयने विचारले तरी अर्पिता चपापली. माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. नक्की? हो, पण तुम्ही असं काय विचारता आहात? तेवढ्यात दाराची बेल वाजली. अंगद क्लासहून घरी आला होता. शीतलचे आईबाबा गणपतीच्या मंदिरातून आले तेव्हा त्यांच्या अंगातील त्राण गळून गेले होते. असा प्रसंग आयुष्यात कधी येईल अशी स्वप्नातही त्यांनी कल्पना केली नव्हती. दोन्ही मुलांचे संसार व्यवस्थित चालू होते. आता थोड्याफार कुरबुरी प्रत्येक घरात चालतात, पण जावयाचं हे असं विचित्र वागणं आणि यावर विश्वास ठेवणे भाग होते, कारण प्रत्यक्ष शोभाताई शेखररावांच्या आईंनी स्वतः ही बातमी सांगितली होती. बरं, ही समस्या अशी विचित्र की कोणाकडे त्याची वाच्यताही करता येत नाही की कुणाचा सल्लाही घेता येणार नाही. आपण प्रमोदच्या कानावर घालायला पाहिजे, शीतलची आई म्हणाली. बघूया तो काय म्हणतोय. हो, नाहीतर उशीर झाला तर म्हणेल मला आधी का नाही सांगितलं. त्यातून प्रीती आहेच आगीत तेल ओतायला. आपल्याला फार विचार करून वागायला लागणार आहे. फारच नाजूक विषय आहे हा. नाजूक आणि गंभीरही. दोघेही सुन्न होऊन बसले होते. पण जिच्या संसारात हे वादळ उठलं होतं ती मात्र याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ होती. साधी सरळ शीतल, आपण चांगलं वागावं, मिळून मिसळून राहावं अशा स्वभावाची. आपण चांगलं वागलं की समोरचाही चांगलाच वागतो अशी धारणा असलेली शीतल. आयुष्यापासून फार अपेक्षा नसणारी सरळ मार्गी शीतल. घर, मुलं, नवरा, सासूबाई, आईबाबा आणि इतर साऱ्यांसाठी प्रेमाने वागणारी. पण शेखरला तिची काहीच कशी दखल घ्यावी वाटत नव्हती. उलट शीतलच्या आईबाबांचा आपल्या मुलीविषयी जीव मायेने भरून आला. आपण आपल्या मुलीला या संकटातून शक्यतो तिला कळू न देता बाहेर काढायचे. तिचा संसार हेच तिचे सर्वस्व आहे. तेच जर पणाला लागले तर ती हाय खाईल आणि स्वतःचं काही बरं वाईट. छे छे, शीतलच्या आईने जोरात मान हलवली. जणू काही तो अभद्र विचार ती मनातून दूर फेकत होती. ते काही नाही. आपल्या मुलीला आपण भक्कम आधार द्यायचाच. आधी प्रमोद ऑफिसमधून आला की त्याच्या कानावर घालायचं. पण ती प्रीती नको त्याच्याजवळ. सदान कदा कान देऊन आपल्या गप्पा ऐकत असते. कुठे शीतल आणि कुठेही प्रीती. इतकं प्रेमाने करते शीतल, पण या बयेला तिची काडीची किंमत नाही. शीतलचे आईबाबा जेवणासाठी उठले. आईने सकाळचा स्वयंपाक आणि प्रीतीने संध्याकाळचा स्वयंपाक अशी कामाची विभागणी केली होती. शीतलचे आईबाबा यांत्रिकपणे जेवू लागले, भरकटलेल्या मनाने. अर्पिताला घरी वेळेत पोहोचण्यासाठी एक डोळा घड्याळाकडे ठेवावा लागे. शेखरला तिचे असे वागणे नापसंत होते, पण त्याला नाईलाज होता. जर अर्पिताला उशीर झाला असता आणि अजयला संशय आला असता तर मग. आजही अर्पिता अगदी वेळेवर घरी आली आणि अचानक अजयही. अजयच्या पाठोपाठ अंगद आला, मग अनुज हजर झाला. त्यामुळे अजयला पुढे बोलता येईना. अर्पिताने सुटकेचा निश्वास टाकला. आपल्याला का बरं भीती वाटली? कदाचित तो सहजपणे विचारत असेल. चोराच्या मनात चांदणं. आपल्या मनात शेखर आहे हे त्याला कुठं माहीत आहे? उगाच भीती बाळगण्याचं कारणच काय आहे? जेवण झाल्यावर मागची आवरावर करून अर्पिता बेडरूममध्ये आली तेव्हा अजय पुस्तक वाचत होता. मग काय म्हणतेय तुझी मैत्रीण? अजयने पुस्तक मिटले. कुठली मैत्रीण?
अर्पिता हाताला नाईट क्रीम चोळण्यात मग्न असल्याने बेसावध होती. तूच तर म्हणालीस ना की दुपारी मैत्रिणीकडे गेली होतीस म्हणून. हां ते होय. ठीक आहे मैत्रीण, अर्पिता घाईघाईने म्हणाली. नाव काय तुझे त्या मैत्रिणीचं? तिचं नाव, अर्पिता अडखळली. ती होती का तो? अजयचा आवाज धारदार झाला होता. तुला काय वाटलं माझ्या डोळ्यात धूळ फेकून तू त्या शेखरशी मुक्तपणे प्रेमाचे चाळे करू शकशील? अजय तिच्याकडे रोखून पाहत होता. त्याच्या डोळ्यात अंगार पेटला होता. कुणाला आवडेल आपली बायको बाहेर कुणाबरोबर तरी अफेअर करतीये ते? माझ्यात काय कमी आहे म्हणून तू लफडी करत हिंडतीयेस? अजयची ती हिंस्र नजर, ती आक्रमकता बघून अर्पिता गर्भगळीत झाली. त्या रात्री एका सज्जन सुसंस्कृत माणसाचे पशुत रूपांतर झाले आणि त्याने अर्पितावर बळजबरी केली. या प्रकरणात नक्की काय मिळणार होतं? आनंद, प्रेम की विध्वंस? शीतलचे आईबाबा घरात अगदी गप्प बसून होते. चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसून येत होती. निमूटपणे 2 घास खाऊन दोघे उठले आणि टीव्ही समोर बसले. त्यावर काय चालू आहे त्याकडे त्यांचं साफ दुर्लक्ष होतं. प्रमोद जेवण करून आला. प्रीती मागची आवराआवर करत होती. प्रमोद आईजवळ बसून वर्तमानपत्र हातात घेणार तोच शीतलची आई हळूच म्हणाली, आज आम्ही गणपतीच्या देवळात गेलो होतो शोभाताईंना भेटायला. गणपतीच्या देवळात का बरं? शीतलच्या घरी नाही? शोभाताईंनीच सांगितलं होतं तिकडे यायला. अरे शेखरराव. काय? प्रमोदचे डोळे विस्फारले. हो ना बाबा, कसलं जगावेगळं संकट ओढवलंय शीतलवर. आम्ही तर अगदी हादरून गेलोय हे ऐकून. फारच विचित्र, प्रमोद म्हणाला. पण यावर उपाय काय? त्यांना समजावून सांगणे, शीतलचे बाबा म्हणाले. एवढ्या मोठ्या माणसाला याचा परिणाम कळत नाही? ही काय समजावण्याची गोष्ट आहे? हो ना, अवघड जागी दुखणं आहे. आणि शीतलच्या आईने निश्वास सोडला. शोभाताईंनी सांगितलंय म्हणून बरंय. शीतलला अशी गोष्ट सांगायला अवघड वाटलं असतं. तिला काहीच माहिती नाहीये. तिला कसं सांगायचं, त्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल असं वाटतंय. असं करू, या रविवारी आपण त्यांच्याकडे जाऊ, समजावू त्यांना. त्याच्या आधी नाही का जाता येणार? नाही हो बाबा, मला ऑफिसमध्ये इतकं काम आहे की घरी यायलाच खूप उशीर होणार आहे. बरं, आधी त्यांना कळवून ठेवू की आम्ही रविवारी येतोय तुम्हाला भेटायला, तरी कुठे जाऊ नये म्हणून. बरं चालेल. प्रमोद बेडरूममध्ये आला तेव्हा प्रीती त्याची वाटच पाहत होती. आई बाबा हळूहळू तुम्हाला काय सांगत होते? प्रीतीने तनयाच्या युनिफॉर्मला इस्त्री करता करता विचारले. माझ्याबद्दल तक्रारी करत होते वाटतं. नाही ग बाई, तुझ्याबद्दल काही बोलत नव्हते ते. मग मला कळू नये म्हणून इतक्या हळू आवाजात काय चाललं होतं त्यांचं? शेखरबद्दल सांगत होते की त्याचं एका बाईशी अफेअर आहे असा संशय आहे म्हणून. काय? प्रीती एकदम ओरडलीच. असं काहीतरी अनपेक्षित ऐकायला मिळेल अशी तिला कल्पनाच नव्हती. पण एका क्षणात ती सावरली. नाहीतरी तुमची बहीण बावळटच तर आहे. काय तिचा तो अवतार, सदान कदा घर संसार या पलीकडे तिला विषयच नाही. काहीतरीच काय बोलतेस प्रीती? तिचा साधेपणा म्हणजे बावळटपणा आहे का? सगळ्यांना किती सांभाळून घेते ती. तुझ्यासारखी भांडखोर नाहीये ती. प्रमोद चुकून बोलून गेला आणि प्रीतीच्या हाती जणू कोलीतच मिळाले. पुढचा तासभर प्रीतीची तोफ धडधडत होती. प्रमोद त्याच्या घराण्याचा उद्धार ऐकत बसला. शीतलचा विषय बाजूला पडला. अर्पिताला जाग आली. अंगाचा कण अन कण ठसठसत होता. अभय आत्तापर्यंत कधीच असा हिंस्र पशुवत वागला नव्हता. अर्पिता रात्रीच्या आठवणीने भयाने कापू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनुज आणि अंगद शाळेत गेले होते. अजय ऑफिसला जायची तयारी करत होता. न बोलता त्याने लॅच ओढले आणि घरात अर्पिता एकटीच उरली. तिने अंगावरचे पांघरूण भिरकावून दिले आणि लँडलाईनवरून शेखरच्या ऑफिसच्या टेबलवरील फोन नंबर फिरवला. हॅलो. शेखरचा आवाज ऐकू आला आणि ती फोनवरच ढसाढसा रडू लागली. शेखर, शेखर, मला तुला भेटायचंय, हुंदके देत देत ती म्हणाली. आता कसं भेटता येईल राणी? मी कामात आहे ना. मला आजच्या आज तुला भेटायचं आहे. कधी भेटायचं ते सांग.
अर्पिता हट्टाला पेटली होती. आज? शेखर विचारात पडला. आज कॅफे गुडलकमध्ये भेटूया संध्याकाळी 6 वाजता, चालेल? हो, म्हणून अर्पिताने फोन ठेवून दिला. कधी संध्याकाळ होतेय आणि आपण शेखरला अजयचे वागणे कानावर घालतोय असं तिला झालं होतं. तिने सभोवताली नजर फिरवली. मुलांचे कपडे, पुस्तकं विखरून पडली होती. त्यांना शाळेतच नाश्ता जेवण मिळत असे आणि अजय ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जेवत असे. त्यामुळे अर्पिताला स्वयंपाकाची घाई नव्हती. आपल्यापुरतं काहीतरी शिजवावं लागे. मात्र संध्याकाळी 4 ठाव जेवण लागे. अर्पिताने संध्याकाळी करायच्या भाजी पोळीची तयारी सकाळीच सुरू केली. संध्याकाळी शेखरला भेटायला उशीर झाला तर सजना है मुझे सजना के लिए गुणगुणत अर्पिता भाजी चिरू लागली. अर्पिता शेखरला भेटल्यावर काय होतं आणि शीतलचे आई बाबा आणि प्रमोद शेखरकडे येण्याआधीच काही वेगळं घडतं का, बघूया पुढील भागात. तर मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.